Good morning, student. Today we are going to listen the fourth chapter of 10th Science Part 2. The name of lesson is the Environmental Management. म्हणजेच पर्यावरण व्यवस्थापन या पाठामध्ये आपल्याला आज विविध मुद्द्यांवरती चर्चा करायची आहे. जसे की इकोसिस्टीम, एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टीम, एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन. आता आपण 8व्या वर्गातही अभ्यासला आणि 9व्या वर्गामध्ये सुद्धा पाहिलेला आहे. पुन्हा रिवाईज घेऊ, त्याचं रिव्ह्यू घ्यायचा आहे की इकोसिस्टीम म्हणजे काय. इकोसिस्टीम इज फॉर्म बाय द बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर, म्हणजे जैविक आणि अजैविक अशा घटकांमुळे आणि त्यांच्यातील असणाऱ्या इंटरॅक्शनमुळे जी तयार होते त्याला म्हणायचं असते इकोसिस्टीम. आणि मग यातला प्रत्येक फॅक्टरचा महत्त्वाचा रोल असतो. ईच फॅक्टर प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. त्यामध्ये कोणकोणते घटक असतात की प्रोड्युसर, हर्बिओर्स आणि प्रिडॅटर असे वेगवेगळे प्रकारचे फॅक्टर आपल्या इकोसिस्टीममध्ये पाहायला मिळतात. तर प्रोड्युसर म्हणजे दिलेला प्लॅन्ट, हर्बिओर म्हणजे डिअर, गोट आणि प्रिडॅटर म्हणजे लायन, टायगर. आता हे प्रत्येकजण एकमेकाला खातात, म्हणजे काय करतात, त्यांचं भक्षण करतात. म्हणून तिथं 3 प्रकारचे भक्षकही आपण पाहिले. प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक. यालाच इंग्लिशमध्ये आपण काय म्हटलं होतं, प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर आणि टर्शियरी कंझ्युमर. आणि मग इन द नेचर हे सर्व ॲनिमल प्ले इम्पॉर्टंट रोल. म्हणून इथं खाली दिलेलं आहे की दोज ऑर्गॅनिझम आर ऑल्सो इम्पॉर्टंट दो दे आर डर्टी. मग आता डर्टी असणारे ॲनिमल कोणते आपण पाहिलं की प्रोड्युसर म्हणजे प्लॅन्ट आहेत, प्रिडॅटर म्हणजे लॉयन आहेत, हर्बिओर म्हणजे डिअर, गोटसारखे आहेत. बट डर्टी ऑर्गॅनिझम दे आर द डिकम्पोजर. डिकम्पोजर म्हणजे विघटन घडवून आणणारे, की जसे की बॅक्टेरिया असतील, विविध प्रकारचे इन्सेक्ट असतील, टर्मिट्स असतील, त्यांना म्हटलेलं आहे डिकम्पोजर. आणि मग ते काय करतात, दे क्लिनिंग द एन्व्हायरमेंट. त्यांचा महत्त्वाचा रोल आहे की एन्व्हायरमेंटला क्लीन करणे. कशापासून, तर आपल्या डेड बॉडीज असतात म्हणजे एन्व्हायरमेंटमध्ये पडतात, त्या सगळ्यांना क्लीन करायचं. जर असं झालं नसतं तर इथे विचारलेलं आहे थिंकमध्ये पहा. इफ फॉलन फॉलिएज इन फॉरेस्ट, डेड ट्री अँड कार्कासेस इन अँड अराउंड विलेजेस हॅड नॉट बीन डिकम्पोज फॉर इयर. म्हणजे वर्षानुवर्ष जर त्यांचं डिकम्पोजन झालं नसतं तर काय झालं असतं, तर आपल्या गावाभोवती अशा प्राण्यांचे मृत शरीरं, झाडांचे अवशेष, पालापाचोळा हा वर्षानुवर्ष पडलेला राहिलेला असता आणि त्यामुळे विविध आजार पसरले असते, निसर्गाचं इम्बॅलन्स झालं असतं. म्हणजेच इकोसिस्टीममध्ये आपल्याला हे पाहायचं होतं की यामध्ये प्रत्येक घटकाचा महत्त्वाचा रोल असतो. इथं आकृतीमध्ये पहा, इथं ग्रास दिलेला आहे, ग्रास हॉपर आहे. म्हणजे काय करतो आहे, ग्रास हॉपर ग्रासवर फिडिंग करतो. नंतर फ्रॉग हा ग्रास हॉपरला खातो, स्नेक फ्रॉगला खातो आणि पुढे दिलेला आहे व्हल्चर म्हणजे गरुड, तो स्नेकला खातो. आणि मग या सर्वांचं डिकम्पोज झालं हे जर मृत पावले तर मग त्यांच्यासाठी डिकम्पोजर इथं दिलेलं आहे की बॅक्टेरिया. आता परीक्षेच्या दृष्टीनं जर पाहिलं तर ही डायग्राम अत्यंत महत्त्वाची आहे आणि एक्झाममध्ये, बोर्डाच्या एक्झाममध्ये अशा प्रकारे विचारतात. आज आपल्याला हेच पाहायचं आहे या पाठापेक्षाही आपल्याला परीक्षेच्या दृष्टीतून हा पाठ अभ्यासायचा आहे की कशा प्रकारचे क्वेश्चनिंग विचारते. जर अशी डायग्राम आली तर तिथं दिलेलं असेल की यातल्या प्रत्येक घटकाला नामनिर्देश करा, म्हणजेच लेबल द डायग्राम आणि डिस्क्राईब इट म्हणजे त्याचं वर्णन करा. अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये हमखास येतोच. पुढे पहा, पुढे फ्लो चार्ट दिला आहे. इकोसिस्टीम आपण 9व्या वर्गामध्ये पाहिलेलं आहे की 2 प्रकारचे कंपोनंट्स असतात इकोसिस्टीममध्ये, अबायोटिक आणि बायोटिक. अबायोटिकमध्ये फिजिकल फॅक्टर अँड केमिकल फॅक्टर. म्हणून या फ्लो चार्टमध्ये जिथं जिथं ब्लँक स्पेस दिलेला आहे तिथं तुम्हाला ते भरायचं आहे. हाही फ्लो चार्ट कंप्लीट करा म्हणून परीक्षेमध्ये हमखास येतो हा प्रश्न. जरी 9व्या वर्गात असला तरी फ्लो चार्ट कंप्लीट करण्याचा प्रश्न विचारण्यात येतो. फिजिकल फॅक्टर, केमिकल फॅक्टर.
आणि केमिकल फॅक्टरमध्ये मग कोणकोणते प्रकार, तर न्यूट्रियंट आणि मिनरल. आणि मग केमिकलमध्ये पुन्हा 2 प्रकार आहेत, इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस आणि ऑर्गॅनिक सबस्टन्सेस. इथं येईल ऑर्गॅनिक सबस्टन्सेस म्हणजेच प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट. इथं अबायोटिकच्या दुसऱ्या बाजूला येईल बायोटिक कंपोनंट. अँड बायोटिक कंपोनंट्स मेड अप ऑफ द ऑटोट्रॉपिक अँड हेटेरोट्रॉपिक कंपोनंट्स. ऑटोट्रॉपिक मीन्स प्रोड्युसर, and producer, which are the producer? They are the plant. Heterotrophic contain the animal and the decomposer. Animal are the consumer, and decomposer are the bacteria. They are the bacteria. Now animal also has means the animal means consumer. Consumer are of the again the 3 types. Here given that the tertiary consumer, and there are the 2 blank spaces. First one will be primary consumer and second one will be secondary consumer. अशा प्रकारे हा फ्लो चार्ट आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायचा आहे. पुढे आणखी एक एक्झाम्पल दिलेलं आहे की पॅडी इज कल्टिवेटेड ऑन द लार्ज स्केल इन द साऊथ इंडिया, अँड देअर आर द अटॅक बाय द ग्रासहॉपर. म्हणजे साऊथ इंडियामध्ये भाताची शेती खूप मोठ्या प्रमाणात असतात आणि त्या भाताच्या शेतांवरती ग्रासहॉपर येतात. पुढे दिलेलं आहे की फ्रॉग आर ऑल्सो प्रेझेंट इन लार्ज नंबर अँड फीड अपॉन द ग्रासहॉपर. म्हणजे फ्रॉग हे ग्रासहॉपरवरती फीडिंग करतात. आपण डायग्राममध्ये पाहिलं तिथलाच हा प्रश्न आहे. अँड स्नेक आर ऑल्सो प्रेझेंट देअर टू फीड अपॉन द फ्रॉग. म्हणजे साप हे फ्रॉगवर राहतात. मग अशा कंडिशनमध्ये तिथं तो प्रश्न विचारतो की फ्रॉग पॉप्युलेशन डिक्लाइन, जर का फ्रॉगचं पॉप्युलेशन डिक्लाइन झालं म्हणजे ते कमी झाले फ्रॉगची संख्या, तर पॅडी क्रॉपवर काय परिणाम होईल. आणि दुसरा प्रश्न विचारतो आहे की कंझ्युमरवरती काय परिणाम होईल, कोणते कंझ्युमर वाढतील, कोणते कंझ्युमर कमी होतील. तर पॅडी क्रॉपवर काय परिणाम होईल, जर फ्रॉगची संख्या कमी झाली तर नाकतोड्यांची संख्या म्हणजे ग्रासहॉपरची संख्या वाढेल आणि ते सगळं पीक खाऊन टाकतील. म्हणजेच तिथं काय होणार, पॅडी फील्डमधलं जे प्रोडक्शन होतं ते डिक्लाइन होऊन जाईल. आणि दुसरा क्वेश्चन काय आहे की विच कंझ्युमर डिक्लाइन, म्हणजे जे फ्रॉगवर डिपेंड आहे स्नेक ते कंझ्युमर काय होतील, डिक्लाइन होतील. आणि कोणते विल बी इन्क्रीज, द ग्रासहॉपर विल बी इन्क्रीज देअर. अशा प्रकारे हा तिथं इफेक्ट होईल. आता याच दृष्टिकोनातून पाहायचं आहे की रिलेशनशिप बिटवीन द एन्व्हायरमेंट अँड द इकोसिस्टीम. आपण इकोसिस्टीम पाहिली की इकोसिस्टीममध्ये बायोटिक अबायोटिक कंपोनंट असतात, त्यामध्ये प्रोड्युसर हर्बिव्हर असे असतात. मग एन्व्हायरमेंटमध्ये काय आहे आणि इकोसिस्टीम याच्यामध्ये काय रिलेशनशिप आहे, तर एन्व्हायरमेंट इज द ब्रॉड कन्सेप्ट. एन्व्हायरमेंट म्हणजे तुमच्या आजूबाजूला असणारं सर्व परिस्थिती, पर्यावरण की ज्याच्यामध्ये सजीव, निर्जीव आणि विविध घटक असतात, त्याला म्हटलेलं आहे पर्यावरण. पहा इथं दिलेलं आहे की फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल फॅक्टर्स अफेक्टिंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे आपल्या परिसरात राहणारे आणि सजीवांवर परिणाम करणारे फिजिकल, केमिकल फॅक्टर, त्यांना म्हणायचं आहे एन्व्हायरमेंट. इन शॉर्ट, एन्व्हायरमेंट इज द कंडिशन इन सराउंडिंग. थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्या सभोवतालची परिस्थिती. आणि मग देअर आर द 2 मेन टाईप्स ऑफ द एन्व्हायरमेंट. 2 प्रकारचे एन्व्हायरमेंट असू शकतात. वन इज द नॅचरल एन्व्हायरमेंट अँड अदर इज द आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट. नॅचरल म्हणजे निसर्गनिर्मित एन्व्हायरमेंट असेल आणि आर्टिफिशियल म्हणजे मानवनिर्मित पर्यावरण, मानवनिर्मित एन्व्हायरमेंट. असे 2 प्रकार आहेत. नॅचरल एन्व्हायरमेंट कशाचं बनलेलं असते, नॅचरल एन्व्हायरमेंट इट इज मेड अप ऑफ द एअर, ॲटमॉस्फिअर, वॉटर, लँड, लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजेच त्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी आल्या की एन्व्हायरमेंट इट इज मेड अप ऑफ द बायोटिक फॅक्टर, अबायोटिक फॅक्टर, आणि त्या दोनांमधली असणारी इंटरॅक्शन याला म्हणायचं आहे एन्व्हायरमेंट. कंटिन्युअस इंटरॅक्शन बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर. आणि मग अशा या परिस्थितीचा अभ्यास करणारे जे सायन्स आहे, सायन्स डील्स विथ द स्टडी ऑफ इंटरॅक्शन, त्याला म्हटलेलं आहे इकोलॉजी. आणि मग अशा इकोलॉजीचं बेसिक युनिट कोणतं, तर इट इज अ इकोसिस्टीम. जसे की डिस्टन्स मोजायचं असेल तर त्याचं युनिट कोणतं असते, किलोमीटर असते.
तसं हे इकोलॉजीचं जर फंक्शन मोजायचं असेल तर त्याचं फंक्शनल युनिट असते इकोसिस्टीम. मग अशा एन्व्हायरमेंटमध्ये खूप सारे इकोसिस्टीम्स असतात. आपण पाहिलेलं आहे की मागच्या इयत्तेमध्ये की स्मॉल पॉन्ड इन द इकोसिस्टीम ॲक्ट ॲज द अर्थ इज द लार्ज इकोसिस्टीम. एखादं जर पॉन्ड असेल, तळं असेल, तर ती सुद्धा एक इकोसिस्टीम असते. त्याच्यामध्ये प्रोड्युसर असतात, डिकम्पोजर असतात, कन्झ्युमर असतात. मग त्या दृष्टीने जर पाहिलं तर अर्थ कशी असेल, अर्थ इज द लार्जेस्ट इकोसिस्टीम अँड इट कंटेन द बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर. आणि ते फॅक्टर कुठे असतात, डिफायनेट जिओग्राफिकल एरिया, म्हणजे खूप साऱ्या एरियावर वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये ते पसरलेले असतात. नाऊ द एन्व्हायरमेंटल बॅलन्स इज मेंटेन थ्रू द कंटिन्युअस ऑपरेशन ऑफ व्हेरियस नॅचरल सायकल. आपण मागच्या स्टँडर्डमध्ये सायकलसुद्धा पाहिलेले आहेत की कार्बन सायकल असेल, गॅसियस नायट्रोजन सायकल असेल, ऑक्सिजन सायकल असेल. आणि ह्या सायकल काय करतात, तर एन्व्हायरमेंटचं बॅलन्स मेंटेन करण्याचं काम करतात. आणि आजच्या घडीला काय झालेलं आहे की दिस एन्व्हायरमेंटल बॅलन्स इज मेंटेन काय झालेलं आहे की इज डिस्टर्ब बाय द ह्युमन ॲक्टिव्हिटी. ह्युमन एक्झिस्टन्सनं त्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये बिघडवलेलं आहे. इथं दिलेलं आहे ह्युमन एक्झिस्टन्स इज टोटली इम्पॉसिबल विदाऊट द एक्झिस्टन्स ऑफ नेचर. आणि निसर्गाच्या शिवाय माणसाचं अस्तित्व अशक्य आहे. म्हणून त्या एन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट करणं, त्याचं जपवणूक करणं, नेचर विदाऊट डिस्टर्बिंग, म्हणजे त्या निसर्गाला कोणताही डिस्टर्ब न करता आपल्याला त्याला जसंचं तसं संवर्धन करणं हे खूप मोठी गरज झालेली आहे. आणि इथं एक महत्त्वाचं सेंटेन्स दिलेलं आहे की इट सेड दॅट वी हॅव गॉट दिस अर्थ प्लॅनेट ऑन लीज फ्रॉम अवर फ्युचर जनरेशन, नॉट ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टी. आपल्या पूर्वजांकडून आपल्याला मिळालेली ती गिफ्ट नाही, तर आपल्या पुढे येणाऱ्या पिढ्यांकडून ते आपल्याला उसनवारीवर दिलेलं आहे. म्हणून ती आपल्याला पुढच्या पिढीसाठी जपवून ठेवायची आहे. मग असं जपवून ठेवण्यासाठी आता पाहायचं आहे की एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन, म्हणजे एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन, पर्यावरण संवर्धन काय असते आणि ते कशासाठी आवश्यक आहे. व्हेन सम नॅचरल फॅक्टर ऑफ एन्व्हायरमेंट अँड सम आर्टिफिशियल polluted factor harm the environment, it create the imbalance between the various factor of environment. ज्यावेळेस पर्यावरणातील किंवा मानवनिर्मित घटक हे पर्यावरणाला घातक ठरतात, आजूबाजूच्या जीवांना घातक ठरतात, त्यावेळेस ते प्रदूषण तयार करतात, ते पर्यावरणाला बाधा निर्माण करतात आणि त्याचा अल्टिमेट परिणाम कशावर होतो, एक्झिस्टन्स ऑफ द बायोटिक फॅक्टर, म्हणजे सजीवांच्या अस्तित्वावर त्याचा शेवटचा परिणाम होत असतो. तो परिणाम होऊ नये, सर्व सजीव सुरक्षित राहावेत, म्हणून एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन आपल्याला आवश्यक आहे. पुढील पॉईंट की फॅक्टर अफेक्टिंग द एन्व्हायरमेंट. इथं पुन्हा एक चार्ट दिलेला आहे आणि हा चार्ट तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. चार्ट कंप्लीट करत असताना इथं दोन गोष्टी दाखवलेल्या आहे की नॅचरल फॅक्टर आणि मॅनमेड फॅक्टर. नॅचरल फॅक्टरमध्ये तिथं दिलेलं आहे की अर्थक्वेक. मग इतर फॅक्टर आणखी कोणकोणते आहेत, तर इतर फॅक्टर इन्क्लूड द फ्लड, म्हणजे पूर असेल, किंवा फॉरेस्ट फायर असेल की ज्यामुळे नॅचरल फॅक्टर हा एन्व्हायरमेंटला परिणाम करू शकतो.
ते आहेत अर्थक्वेक, फ्लड आणि फॉरेस्ट फायर. पुन्हा तिथे ड्रॉट, व्होल्कॅनिक इरप्शन, ते सुद्धा नॅचरल फॅक्टर्स आहेत की जे एन्व्हायरमेंटला अफेक्ट करतात. आणि दुसरे आहेत मॅनमेड फॅक्टर. त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल दिलं आहे डिफॉरेस्टेशन. बाकीचे एक्झाम्पल तुम्हाला परीक्षेसाठी लिहायचे आहेत. मग बाकीचे एक्झाम्पल कोणते असतील फॅक्टरचे? एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, अर्बनायझेशन, इंडस्ट्रियलायझेशन, कन्स्ट्रक्शन ऑफ रोड आणि टेररिझम. हे 9व्या वर्गामधल्या पुस्तकात तुम्हाला इझिली पाहायला मिळेल. म्हणून या पाठामध्ये आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप सारा अभ्यासाला मिळते. आणि हा पाठ स्कोरिंग पाठ आहे. या पाठाचा जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर खूप सारे मार्क तुम्हाला मिळतात. At present, many environmental problems have been arisen due to effect of various natural and artificial factor. म्हणजे आज एन्व्हायरमेंटमध्ये खूप सारे प्रॉब्लेम क्रिएट झालेले आहेत. कशामुळे? नॅचरल आणि आर्टिफिशियल फॅक्टरमुळे. मग एन्व्हायरमेंटल पोल्युशन इज वन ऑफ द मेन फॅक्टर. त्या सर्व प्रॉब्लेममधला एक फॅक्टर महत्त्वाचा आहे की तो एन्व्हायरमेंटलचा पोल्युशन करणारा. पोल्युशन म्हणजे काय? तर कंटॅमिनेशन ऑफ एनी मटेरियल. कोणत्याही पदार्थाचं दूषितीकरण त्याला म्हणायचं असते कंटॅमिनेशन. जर तो अननेसेसरी, अनएस्केप्टेबल असेल तर त्याला एन्व्हायरमेंटमध्ये पोल्युशन क्रिएट करतो. अननेसेसरी अँड अनएस्केप्टेबल चेंज इन द सराउंडिंग एन्व्हायरमेंट ड्यू टू नॅचरल इव्हेंट ऑर ह्युमन ॲक्टिव्हिटी इज कॉल्ड एन्व्हायरमेंटल पोल्युशन. आपल्या सभोवताली घडणारा अनएस्केप्टेबल चेंज, ज्याची आवश्यकता नाही, अननेसेसरी आहे आणि जो लिव्हिंग थिंगवर, सजीवांवरती परिणाम करतो, त्याला म्हटलेलं आहे एन्व्हायरमेंटल पोल्युशन. मग अशाच्यामध्ये डायरेक्ट आणि इनडायरेक्ट चेंज इन फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल प्रॉपर्टीमध्ये बदल होतो. एअरची फिजिकल केमिकल प्रॉपर्टी बदलते, वॉटरची फिजिकल केमिकल प्रॉपर्टी बदलते आणि ते इट विल बी हार्मफुल टू ह्युमन अँड लिव्हिंग. सर्व सजीवांना ते हार्मफुल ठरते, त्याला म्हणतात पोल्युशन. मग याचे रिझन आहेत की पोल्युशन कशामुळे होते. व्हेरियस रिझन लाईक द पॉप्युलेशन एक्सप्लॉयजन म्हणजे लोकसंख्येचा स्फोट, इंडस्ट्रियलायझेशन, नॅचरल रिसोर्सेसचं इनडिस्क्रिमिनेट यूज, खूप सारा संसाधनाचा अनिर्बंध वापर, डिफॉरेस्टेशन. दीज आर द रिझन्स ऑफ द पॉप्युलेशन. हा सुद्धा एक प्रश्न इथं बनू शकतो की पोल्युशन कशामुळे होते, एन्व्हायरमेंटल पोल्युशन कशामुळे बनते, तर त्याचे रिझन आहे. जसं एन्व्हायरमेंट हा ब्रॉड कन्सेप्ट होता तसाच पोल्युशनसुद्धा हा ब्रॉड कन्सेप्ट आहे. आणि किती प्रकारचं पोल्युशन आहे? एअर आहे, वॉटर आहे, साऊंड पोल्युशन आहे, सॉईल, थर्मल, लाईट, असे विविध प्रकारचे पोल्युशन आहेत की ज्यांचा परिणाम कशावर होतो? एक्झिस्टन्स ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम, सजीवांवर त्याचा परिणाम होतो. अँड आउट ऑफ दिस एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन हॅज बिकम नीड ऑफ अवर. आणि असा सजीवांवर परिणाम होत असल्यामुळे आज एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन ही गरज बनली आहे. हा 8व्या वर्गामध्ये दिलेला एक फ्लो चार्ट इथं खाली दाखवलेला आहे की एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन आणि सॉईल पोल्युशन दिलेलं आहे. त्याचे कंपोनंट्स कोणते आहेत? गॅसियसमध्ये कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड आहे. तसे वॉटर पोल्युशनचे कोणते कंपोनंट्स असतील? सॉईल पोल्युशनचे कोणते कंपोनंट्स असतील? की इन्सेक्टिसाईड हा सॉईल कंपोनंट, फर्टिलायझेशन हा सॉईल कंपोनंट आहे, सॉईल पोल्युशनचा कंपोनंट्स आहे. वॉटर पोल्युशनचा कंपोनंट्स कोणता असेल तर अल्गी, बॅक्टेरिया, विडीसाईड, पेस्टिसाईड, सिवेज हे त्याचे कंपोनंट आहे. अशा पद्धतीने हा फ्लो चार्ट तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. एअर पोल्युशनचा सोर्स कोणता आहे? कशामुळे एअर पोल्युशन होते? तर इंडस्ट्रियलायझेशन, थर्मल पॉवर प्लॅन्ट, दीज आर द सोर्सेस ऑफ एअर पोल्युशन. वॉटर पोल्युशनचा सोर्स इथं दिलेलाच आहे. सॉईल पोल्युशनचा सोर्स कोणता असेल तर केमिकल, पेस्टिसाइड्स, बायोमेडिकल वेस्ट, प्लॅस्टिक वेस्ट, दीज आर द सोर्सेस ऑफ द पोल्युशन. अशा पद्धतीने तुम्हाला हा चार्ट कंप्लीट करायचा आहे. पुढे एक दिलेला आहे की रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन. हे कशामुळे होते तर अल्ट्राव्हायोलेट किरण असतील, इन्फ्रारेड रेडिएशन असतील आणि एक्सरे यांच्यामुळे जे पोल्युशन होते त्याला म्हणतात रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन. मग हे कुठून निर्माण होते तर इट इज नॅचरल ॲज वेल ॲज द आर्टिफिशियल. नॅचरली अल्ट्राव्हायोलेट आणि इन्फ्रारेड किरणं असतात, त्यांच्याद्वारे शरीराला हानी पोचते. आणि ॲटॉमिक एनर्जीचे जे प्लॅन्ट आहेत त्या प्लॅन्टमधून
एक्स रे किरणं जी बाहेर पडतात त्याद्वारे सुद्धा रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन होते. चेर्नोबाईल, वाईन स्केल अँड 3 मिल्स आईसलँड या 3 ठिकाणी मोठमोठ्या दुर्घटना घडलेल्या आहेत. कशाच्या? रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशनच्या. मग सम इफेक्ट ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन्स आर ॲज, खाली त्याचे इफेक्ट दिलेले आहेत. पहिला आहे की कॅन्सरस अल्सरेशन, तो आपल्याला कॅन्सर करू शकतो. दुसरा आहे की टिश्यू इन बॉडी आर डिस्ट्रॉय, आपल्या शरीरातील काही होते ते नष्ट करू शकतात. जेनेटिक चेंज घडून येऊ शकतो. आणि व्हिजन इज ॲडव्हर्सली अफेक्टेड, आपल्या दृष्टीवर त्याचा विपरीत परिणाम होतो. अशा पद्धतीनं रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशनचा दुष्परिणाम आहे. मग त्यामुळे काय झालं आहे की एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन ही आजची नीड आहे, आजची गरज बनलेली आहे. मग ती गरज लोकांना कळावी म्हणून तिथं देअर आर द नंबर ऑफ रूल्स. जनरल पब्लिक इज नॉट अवेअर ऑफ द रूल्स. खूप सारे रूल्स बनवून ठेवलेले आहे गव्हर्नमेंटनं की आपण एन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट केलं पाहिजे. परंतु काय झालेलं आहे की आज ते लोकांना त्याची माहिती नाही. म्हणून देअर शुड बी लार्ज स्केल पार्टिसिपेशन ऑफ पीपल, सर्व लोकांचा याच्यामध्ये समावेश असला पाहिजे. इट विल बी पॉसिबल टू ॲन्सर ओनली इफ एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन कन्झर्वेशन बिकम इफेक्टिव्ह पब्लिक मुवमेंट. सर्व लोकांनी जर त्याच्यामध्ये भाग घेतला, ती एक चळवळ बनली, तरच त्याचा चांगला परिणाम आपल्याला पाहायला मिळेल. आणि म्हणून फॉर दिस पर्पज, त्याच्यासाठीच असे हे लेसन आपल्या एज्युकेशनमध्ये इन्सर्ट केलेले आहे, आपल्यामध्ये समावेश केलेला आहे, की त्याद्वारे आपल्याला काय सांगण्यात येईल की विविध प्रकारच्या व्हॅल्यू लाईक द पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, अफेक्शन म्हणजे निसर्गाविषयी प्रेम, निसर्गाविषयी सकारात्मकता आपल्यामध्ये निर्माण होईल. आणि त्यामुळे आपल्या लहानपणापासून आपल्याला निसर्गाचं, पर्यावरणाचं संवर्धन कसं करावं ते पाहायला मिळेल. टुडे ऑल द कंट्रीज हॅव ॲक्सेप्टेड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन. म्हणजे आज सर्व देशांनी एन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट करण्याची जबाबदारी उचललेली आहे. आणि म्हणून मग त्या दृष्टीनं नीड ऑफ एन्व्हायरमेंट ही का महत्त्वाची आहे, असा एक प्रश्न इथं तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये 2 ॲन्सर इथं ऑलरेडी दिलेले आहेत, बाकीचे 4 ॲन्सर तुम्हाला शोधून लिहायचे आहे. 2 ॲन्सर दिलेले आहे की नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन टू मेंटेन द बॅलन्स इन नेचरमध्ये बॅलन्स राहिलं पाहिजे म्हणून. मग आणखी कशासाठी नीड आहे, तर टू मेंटेन पोल्युशन फ्री एअर, पोल्युशन फ्री वॉटर. आपण इथं लिहू शकतो की पोल्युशन फ्री एअर, पोल्युशन फ्री वॉटर. टू कन्झर्व द नॅचरल रिसोर्सेस, नॅचरल रिसोर्स जे आहेत त्यांचं कन्झर्वेशन झालं पाहिजे. बायोडायव्हर्सिटीचं कन्झर्वेशन झालं पाहिजे, टू कन्झर्व द बायोडायव्हर्सिटी. अँड टू गिव्ह क्वालिटी ऑफ लाईफ अँड सस्टेनेबल फ्युचर टू नेक्स्ट जनरेशन. शाश्वत विकास घडला पाहिजे, जीवनाची शाश्वतता राहिली पाहिजे, त्यासाठी हे पर्यावरण संवर्धनाची गरज आहे. म्हणजे नीड ऑफ एन्व्हायरमेंटसाठी एवढ्या साऱ्या गोष्टी आहेत. हा सुद्धा चार्ट परीक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे. पुढे दिलेलं आहे एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन अवर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. आपली एक सामाजिक जबाबदारी काय आहे पर्यावरण कन्झर्वेशन करताना. पृथ्वीवरती ह्युमन आला, कधी आला, आफ्टर द लॉंग पिरियड आफ्टर फॉर्मेशन ऑफ द अर्थची निर्मिती झाल्यानंतर खूप वर्षांनी तो ह्युमनचं अस्तित्व आलं. पण ऑन द अर्थ ह्युमन नाऊ सुपर, इथं काय म्हटलेलं आहे, ह्युमन बिईंग प्रूव्ह इट्स सुपरियरिटी. तो आज सुपेरियर झालेला आहे, इतर ॲनिमलपेक्षा तो अधिक बुद्धिमान झालेला आहे. आणि त्यानं स्वतःच्या बुद्धिमत्तेचा उपयोग करून त्याला पाहिजे तेवढं निसर्गाकडून ओरबाडून घेतलेलं आहे. ही कशासाठी, टू सॅटिस्फॅक्टरी लाईफ आणि स्नॅचिंग फ्रॉम द नेचर. निसर्गाकडून त्यानं ओरबाडून घेतलं त्याच्या हव्यास पूर्ण करण्यासाठी. आणि असं करत असताना आता आजच्या घडीला असं समजायला लागलं की वी कॅन अंडरस्टूड दॅट ह्युमन हॅज क्रुशियल रोल. हे सगळे प्रॉब्लेम क्रिएट करण्यामध्ये त्याचा महत्त्वाचा रोल आहे. मग तो जर एन्व्हायरमेंटला प्रॉब्लेम क्रिएट करू शकतो तर तेच प्रॉब्लेम तो दूरही करू शकतो. म्हणून ह्युमन हॅज द क्रुशियल रोल इन मेंटेनिंग एन्व्हायरमेंटल बॅलन्स. इथं बॅलन्स करेल.
एन्व्हायरमेंटचं बॅलन्स तो करू शकतो. जर तो डिस्टर्ब करू शकतो, इफ ह्युमन हॅज डिस्टर्ब देन ह्युमन इट सेल्फ कन्झर्व अँड इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ नेचर. मनुष्यच त्याची क्वालिटी सुधारू शकतो. म्हणून आवर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे? एन्व्हायरमेंटचं कन्झर्वेशन. म्हणून हे नॅचरल कन्झर्वेशन होण्यासाठी व्हेरियस रूल्स ॲक्ट गव्हर्नमेंटने केलेले आहेत. त्यापैकी खाली काही ॲक्ट दिलेले आहेत पहा. फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट 1980 अँड एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन ॲक्ट 1980. ही निसर्गामध्ये होणारा माणसाचा अनिर्बंध वापर थांबला पाहिजे, त्यासाठी तिथं ॲक्ट करून विविध शिक्षेची तरतूद केलेली आहे. परमिशन ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट इज कंपल्सरी फॉर मायनिंग ॲक्टिव्हिटी. एनी पर्सन हू डिसऑबे दिस लॉ इज एंटायटल्ड टू इम्प्रसनमेंट. म्हणजे तिथं 15 दिवसाच्या शिक्षेची तरतूद केलेली आहे असं म्हटलेलं आहे. आणि त्यासोबतच इथं आणखी तिसरा ॲक्ट दाखवलेला आहे की ॲज पर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972. तिथं 3 क्लॉज दिलेले आहेत. क्लॉज 49A, 49B अँड 49C. कशासाठी? तर एन्व्हायरमेंटमध्ये होणारा व्यापार, ट्रेडिंग ऑफ रेअर ॲनिमल, त्यांचा व्यापार थांबला पाहिजे. ॲनिमलची काही लोक स्किन, ऑर्गन कन्झर्व करतात आणि विकतात, ते थांबलं पाहिजे. आणि असं जर असेल तर ते उघड करता आलं पाहिजे. त्याकरिता असे विविध प्रकारचे ॲक्ट गव्हर्नमेंटनं बनवलेले आहे. पहा, एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन करणं ही आपली सोशल जबाबदारी आहे, आवर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आपण पाहिलं इथं आपण सगळेजणांनी केलं पाहिजे अशी अपेक्षा आहे, पण आपण सर्वजण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण एका लहान माणसाची एक मोठी स्टोरी इथं सांगितलेली आहे. बिग स्टोरी ऑफ द स्मॉल मॅन. त्यांचं नाव आहे जादव मोलाई पायांग. हे आसाममधले आहेत. आणि यांनी काय केलेलं आहे की 20 बांबूचं प्लॅन्ट तयार केलं होतं. कशासाठी? तर त्यावेळेस ब्रह्मपुत्रा रिव्हरला खूप सारा पूर यायचा. त्यावेळेस खूप सारे स्नेक तिथं मरायचे पुरामुळे. आणि म्हणून यांनी एक बांबूचं प्लॅन्टलेट तयार केलं की 20 बांबूचे झाडं लावली की ज्याद्वारे पाणी अडवलं जाईल, त्या सापांना प्रोटेक्शन मिळेल. मग पुढे करत करत त्यांनी ते वाढवत 200 हेक्टरपर्यंत नेलं. म्हणजे छोटंसं जंगलच तयार झालं. आणि मग तरीही त्यांनी त्यांचं काम थांबवलं नाही, उलट त्यांना प्रोत्साहन मिळत गेलं. आणि मग त्या मोलाई नावाच्या माणसाने ते जंगल म्हणजे त्यांनी लावलेले 20 बांबूचे रोपटे वाढवत 1360 एकर इतक्या जमिनीवर लावत गेला. इतकी त्यांनी झाडं लावली, इतकी झाडं लावली की आज ते जंगल तयार झालं. म्हणजे एकट्या माणसाने जंगल तयार केलं. नाहीतर काय होते की आपण हजारो माणसं मिळून किती मोठे जंगल आपण आज नष्ट केलेले आहे. पण या एकट्या माणसानं मात्र स्वतःचं एक जंगल तयार केलं. पहा, इथं खाली म्हटलेलं आहे बट सिंगल पर्सन कॅन इस्टॅब्लिश अ न्यू फॉरेस्ट. म्हणजे एक साधा मनुष्य एक जंगल निर्माण करू शकतो. आता नाव एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन अँड बायोडायव्हर्सिटी. मग एन्व्हायरमेंटलचं कन्झर्वेशन कशासाठी करायचं? तर फॉर द बायोडायव्हर्सिटी. मग बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय? तर बायोडायव्हर्सिटी मीन्स इज द रिचनेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन नेचर. निसर्गामध्ये असणाऱ्या ऑर्गॅनिझमची समृद्धी, असणाऱ्या विविध प्राण्यांची, वनस्पतींची समृद्धी, त्याला म्हटलेलं आहे बायोडायव्हर्सिटी. मग ही समृद्धी एका प्रदेशासंदर्भात असेल, एखाद्या वनस्पतीच्या किंवा प्राण्याच्या प्रजाती संदर्भात असेल, किंवा त्या प्राण्यांच्या वंशामध्ये असणाऱ्या विविधतेच्या संदर्भात असेल, त्याला म्हणतात बायोडायव्हर्सिटी. मराठीमध्ये त्याला म्हणतात जैवविविधता. ते 3 लेवलवर असते. जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणजे ऑकरन्स ऑफ डायव्हर्सिटी अमंग द ऑर्गॅनिझम ऑफ सम स्पीसीज. म्हणजे एकाच प्रजातीतल्या एखाद्या विशिष्ट प्राण्यामध्ये असणारी विविधता. माणसे असतील तर सगळे माणसे एकसारखे दिसतात का? नाही दिसत. म्हणजेच ते काय झालं, डायव्हर्सिटी इन द ह्युमन रेस, त्याला म्हणायचं जेनेटिक डायव्हर्सिटी. स्पीसीज डायव्हर्सिटी
इन्युमरेबल स्पीसीज ऑफ ऑर्गॅनिझम ऑकर इन द नेचर. निसर्गामध्ये खूप साऱ्या प्रजाती आहेत, त्याला म्हणतात स्पीसीज डायव्हर्सिटी. खूप सारे प्राणी आहेत, खूप साऱ्या वनस्पती आहेत, म्हणजे प्राण्यांची वनस्पतींची डायव्हर्सिटी. आणि इकोसिस्टीम डायव्हर्सिटी. आपल्या या पृथ्वीवर खूप सारे इकोसिस्टीम आहे आणि प्रत्येक इकोसिस्टीममध्ये खूप सारे प्लॅन्ट्स आहेत, खूप सारे ॲनिमल्स आहेत, म्हणून इकोसिस्टीमची सुद्धा डायव्हर्सिटी. आणि तिथं 2 इकोसिस्टीम आपण पाहिलेले आहेत. वन इज द नॅचरल इकोसिस्टीम अँड अनादर वन द आर्टिफिशियल इकोसिस्टीम. म्हणजे इकोसिस्टीममध्ये सुद्धा काय असते, डायव्हर्सिटी असते. देअर शुड बी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ऑफ ह्युमन बिईंग टुवर्ड द एन्व्हायरमेंट. म्हणजे याचा अर्थ असा आहे की माणसाचा पर्यावरणाच्या दृष्टीने सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे, की ज्याद्वारे वेलफेअर ऑफ द एंटायर ह्युमन वर्ल्ड, म्हणजे सर्व एंटायर लिव्हिंग वर्ल्ड, सर्व सजीव सृष्टीचं काय होईल, कल्याण होईल. आणि फॉर दिस पर्पज फॉलोइंग रूल आर इम्पॉर्टंट. आपण काय केलं पाहिजे या पर्यावरणामध्ये, तर कन्झर्वेटर राहिलं पाहिजे, ऑर्गनायझर राहिलं पाहिजे, गाईड राहिलं पाहिजे आणि प्लॅन्ट फ्रेंड झालं पाहिजे, वनस्पतींचे मित्र झालं पाहिजे, दुसऱ्याला मार्गदर्शन केलं पाहिजे. असे विविध रोल आपल्याला पार पाडायचे आहेत. पहा पुढे दिलेलं आहे सॅक्रेड ग्रोव्ज, याला मराठीत म्हणतात देवराई. अशी काही जंगलं असतात की जे देवाच्या नावाने केलेले असतात. फॉरेस्ट कन्झर्व इन द नेम ऑफ गॉड, देवासाठी केलेले जंगलं. आणि असे जंगलं हे सरकारद्वारा संरक्षित नसतात, त्यांचं आपोआपच संरक्षण केलं जाते. देवाच्या नावावर असल्यामुळे त्यांचं आपोआप संरक्षण. ॲज इट हॅज बीन कन्झर्व इन द नेम ऑफ गॉड इट हॅज स्पेशियल प्रोटेक्शन. ते देवाच्या नावाने असल्यामुळे त्यांचं आपोआपच प्रोटेक्शन केलेलं असते. आणि असे हे जंगलं भारतभर खूप आढळतात. इन वेस्टर्न घाट तर आहेतच महाराष्ट्रामध्ये वेस्टर्न घाटला, पण इन एंटायर कंट्री भारतभर आहेत. आणि किती आहेत, मोअर दॅन 13,000 सॅक्रेड ग्रोव्ज आर इन द इंडिया. आपण हा पाठ अभ्यासत असताना इथं काही सिम्बॉल दिले जातात आणि ही सिम्बॉल परीक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची आहे. एक्झाममध्ये असे सिम्बॉल दरवर्षी विचारतात आणि त्या सिम्बॉलचा मिनिंग सांगायचा असतो. फाइंड द मिनिंग ऑफ दोज सिम्बॉल इन रिलेशन टू एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन. म्हणजे त्यांचा अर्थ काय आहे सांगायचं आणि खाली त्यांचा उपयोग काय आहे, त्यांची भूमिका काय हे लिहायचं आहे. म्हणून परीक्षेच्या दृष्टीनं असे सिम्बॉल खूप सारे आहेत, ते पाहायचे आहेत. इथं पहिला सिम्बॉल जो आहे तो सिम्बॉल दाखवत आहे की कीप आवर वेस्ट केअरफुली, म्हणजे आपला कचरा आपण व्यवस्थित ठिकाणी टाका, म्हणजे प्रदूषण रोखा असा त्याचा अर्थ आहे. टू स्टॉप द पोल्युशन. दुसरा सिम्बॉल सांगतो आहे की ग्रीन एनर्जी सेव्ह इलेक्ट्रिसिटी. इथं इलेक्ट्रिसिटीची पिन दाखवलेली आणि इथं एक लीफ दाखवलेला आहे, त्याचा अर्थ आहे की सेव्ह इलेक्ट्रिसिटी. पुढे बायसिकल दाखवली आहे, इट मीन्स द ग्रीन एनर्जी. आणि नेक्स्ट सिम्बॉल इज द सेव्ह वॉटर, त्याला म्हटलेलं आहे सेव्ह वॉटर. आता अशा पद्धतीचे आणखी जर सिम्बॉल असतील तर ते सुद्धा तुम्हाला अवगत करून घ्यायचे आहे, तुम्हाला माहीत करून घ्यायचे आहे, कारण या व्यतिरिक्तही परीक्षेमध्ये ते विचारतात. आता एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन करण्यासाठी कोणकोणत्या संस्था आहेत ते इथं दिलेले आहेत, की व्हॉलंटरी संस्था, स्वयंसेवी संस्था आणि इंटरनॅशनल एन्व्हायरमेंट ऑर्गनायझेशनचे इथं नावं दिलेले आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री आहे, CPR गव्हर्नमेंट ग्रुप न्यू चेन्नई आहे, चिपको सेंटर तेहरी गढवाल आहे. या झाल्या आपल्या इंडियन ऑर्गनायझेशन. आणि इंटरनॅशनल लेवलवरती कोणत्या आहेत, तर इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर हे आहे इंटरनॅशनल एन्व्हायरमेंटची ऑर्गनायझेशन. दुसरी आहे इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज, त्याला म्हणतात IPCC, ती जिनेवाला आहे. पुढे आहे युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम जिनेवा, ही सुद्धा एक ऑर्गनायझेशन आहे. आणि आहे वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड न्यूयॉर्क, म्हणजे WWF. याच्यावर सुद्धा एक प्रश्न विचारलेला होता की WWF म्हणजे काय, तर वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड. अशा विविध प्रकारच्या ऑर्गनायझेशन आहे, याचा तुम्हाला डीप अभ्यास करून हे सर्व लक्षात ठेवायचं आहे. नंतर आहे माय रोल इन द एन्व्हायरमेंट. हा सुद्धा एक फ्लो चार्ट बनवू शकतो. आणि इथं जरी हे सर्व दिलेले असले तरी परीक्षेमध्ये यापैकी एखादा ड्रॉप करतील आणि तुम्हाला विचारते की या जागी तो ब्लँक स्पेस तुम्हाला फिलअप करायची. पहा, माय रोल इन एन्व्हायरमेंटमध्ये काय आहे की कन्झर्वेशन, यू कन्झर्व द रिसोर्सेस. कंट्रोल, काय कंट्रोल करायचं, प्रिव्हेंटिंग द हार्म, नेचरला होणारा हार्म कंट्रोल करायचा, स्टॉप करायचा. प्रोडक्शन, रिव्हायवल ऑफ हार्म फॅक्टर ऑफ एन्व्हायरमेंट अँड अटेम्प्टिंग इनोव्हेशन.
नवनिर्मिती करायची, पर्यावरणामध्ये नवीन काय करता येईल त्याचं संरक्षण करण्यासाठी ते प्रोडक्शन. प्रिझर्वेशन, जे पूर्वीपासून होतं आणि आता थोडं राहिलं, म्हणजे प्रिझर्विंग व्हॉट एव्हर हॅज बीन लेफ्ट ओव्हर, जे आता राहिलेलं आहे त्याचं प्रिझर्वेशन करणं. प्रिव्हेन्शन, प्रिव्हेंटिंग पॉसिबल हार्म, निसर्गाला होणारा धोका आहे जो आपल्यापासूनचा तो थांबवणे, प्रिव्हेंट करणे. डिझायनिंग न्यू प्लॅन, नवीन काय योजना करता येतील ते पाहणे. आणि दुसरं आहे अवेअरनेस, समाजाला कसं अवेअर करता येईल, कशी जागृती करता येईल, त्या संदर्भात माझा रोल काय आहे तर एज्युकेशन देणे, गायडन्स देणे, मार्गदर्शन करणे, अवेअरनेस देणे, इमिटेशन देणे, ऑर्गनायझेशन आणि विविध प्रकारच्या कार्यामध्ये पार्टिसिपेशन, असे सर्व प्रकारचे रोल आपल्याला एन्व्हायरमेंटसाठी करता येतील. पुढे आहे हॉटस्पॉट बायोडायव्हर्सिटी. 34 हायली सेन्सिटिव्ह बायोडायव्हर्सिटी स्पॉट आर रिपोर्टेड ऑल ओव्हर द वर्ल्ड. सर्व जगामध्ये 34 बायोडायव्हर्सिटीचे हॉटस्पॉट आहे. हॉटस्पॉट म्हणजे नेमकं काय आहे, हे अशी एरिया असतात की ज्या ठिकाणी पर्टिक्युलर स्पीसीज मिळतात आणि त्या जर नष्ट झाल्या तर त्या जगात कुठेही मिळणार नाही. अशा प्रकारच्या एरियाला हॉटस्पॉट म्हणतात. मग अशी एरिया पूर्वी किती होते, 15.7% एरिया ऑन द अर्थ की जे संवेदनशील होते, हॉटस्पॉट होते. पण आता 86% गेट लॉस्ट, ते डिस्ट्रॉय झाले आणि आता प्रेझेंटली फक्त 23% एरिया हॅज बीन लेफ्ट ओव्हर, तेवढेच फक्त राहिले आहेत. आणि या तेवढ्याही एरियामध्ये आज 1,15,000 प्लॅन्ट स्पीशीज आर देअर. एवढ्या स्पीशीज तिथं पाहायला मिळतात, परंतु ह्या सर्व जगाच्या तुलनेत किती आहेत, फक्त 50%. जर इंडियाचा विचार केला तर आपल्या भारतामध्ये 135 स्पीशीज ऑफ ॲनिमल्स आर द हॉटस्पॉट, अशा पद्धतीच्या आहेत. आणि 85 स्पीशीज आर फाउंड इन द जंगल ऑफ ईस्टर्न रिजन. त्यापैकी 85 स्पीशीज फक्त ईस्टर्न रिजनमध्ये आढळतात, आसाम, अरुणाचल प्रदेश. अबाउट 1,500 एंडेमिक प्लांट स्पीशीज आर इन वेस्टर्न घाट. सह्याद्री पर्वत जो आहे त्याला वेस्टर्न घाट म्हणतात. तिथं 1500 प्लांट स्पीशीज असे आहेत की त्या फक्त तिथं सापडतात, बाकी कुठेही सापडत नाही. म्हणून तो सुद्धा काय, वेस्टर्न घाट इज द हॉटस्पॉट. अँड आउट ऑफ द टोटल प्लांट्स इन एंटायर वर्ल्ड 50,000 आर एंडेमिक. जगभरातल्या सर्व प्लॅन्टपैकी 50,000 वनस्पती ह्या एंडेमिक आहेत की त्या फक्त विशिष्ट ठिकाणी सापडतात. देअर आर द 3 एंडेंजर्ड हेरिटेज प्लेसेस ऑफ कंट्री. आपल्या भारतामध्ये 3 एंडेंजर्ड हेरिटेज प्लेसेस आहेत. कोणते आहेत ते, वन इज द वेस्टर्न घाट. हा वेस्टर्न घाट एक एंडेंजर्ड स्पीसीज प्लेस आहे. दुसरा आहे मानस सँक्च्युरी आणि थर्ड वन इज द सुंदरबन की जो टायगरसाठी रिझर्व केलेला आहे. आणि हे तिघही जण कसे आहेत, एंडेंजर्ड आहेत की धोक्यामध्ये आलेले क्षेत्र आहेत. आता आणखी एक महत्त्वाचा पॉईंट पुढे परीक्षा दृष्टिकोनातून पाहायचं की बायोडायव्हर्सिटीमध्ये जे स्पीशीज थ्रेटन आहेत म्हणजे संवेदनशील आहेत त्याचे 4 प्रकार दिलेले आहेत. एंडेंजर्ड स्पीशीज, रेअर स्पीशीज, व्हल्नरेबल स्पीशीज, इंटरमिजिएट स्पीशीज. एंडेंजर्ड स्पीशीज म्हणजे की अशा ॲनिमलच्या स्पीशीज आहेत की दे आर डिक्लाइन ऑर देअर हॅबिटाट इज श्रंक, ज्यांचा हॅबिटाट नष्ट होत आहे किंवा त्या स्पीशीज आता कमी कमी होत आहेत. जर त्यांच्यावर लक्ष दिलं नाही तर इन नियर फ्युचर दे कॅन बी एक्सटिंक्ट, त्या नष्ट होऊन जातील. मग अशा स्पीशीज कोणत्या आहेत, लॉयन टेल्ड मंकी जो डायग्राममध्ये दाखवलेला आहे आणि लेझर फ्लोरिकन, ह्या स्पीशीज ज्या आहेत त्या आहेत एंडेंजर्ड स्पीशीज. दुसऱ्या आहेत रेअर स्पीशीज की ज्यांची संख्या अगोदरच कमी आहे, नंबर ऑफ दिस ऑर्गॅनिझम कन्सिडरेबली डिक्लाइन, आणि त्या सतत कमी होत जात आहेत. ऑर्गॅनिझम ऑफ दिस स्पीशीज बिईंग एंडेमिक मे बिकम एक्सटिंक्ट व्हेरी फास्ट, त्यांचा खूप जोरात त्यांचा नष्ट होत आहे. आणि ते दुर्मिळ आहेत, मराठीमध्ये म्हटलं रेअर स्पीशीज, त्या दुर्मिळ आहेत. ते कोणते आहेत, रेड पांडा आणि मस्क डिअर. पुढे आहे व्हल्नरेबल स्पीशीज, म्हणजे नंबर ऑफ दिस ऑर्गॅनिझम इज एक्स्ट्रीमली लेस अँड कंटिन्युअस टू डिक्लाइन. यांची संख्यासुद्धा एकदम कमी आहे आणि सतत घटत जात आहे, त्याला म्हटलेलं आहे व्हल्नरेबल स्पीशीज. आणि कंटिन्युअस डिक्लाइन इन नंबर इज वरीसम रिझन, आणि त्यांची संख्या जर अशीच घटत गेली तर ते
अतिशय चिंताजनक बनलेलं आहे की त्या न जाणून नष्ट होतील असे कोणते आहेत? टायगर आणि लॉयन. आणि इनडिटर्मिनेट स्पीसीज की दीज ऑर्गॅनिझम अपियर टू एंडेंजर्ड, ही हे सुद्धा संकटग्रस्त प्रजाती आहेत. आणि कशामुळे भासतात? ड्यू टू देअर सम बिहेवियरल हॅबिट, की त्यांचं बिहेवियरच असं आहे की त्या लाजाळू आहेत, बुजऱ्या आहेत, त्या लवकर बाहेर येत नाही. त्यामुळे खरोखरीच ते आहेत की नष्ट झालेले आहे हे कळणं कठीण होते. त्यांना म्हणतात इनडिटर्मिनेट स्पीसीज. त्या आहेत जायंट स्क्वेरल, मराठीमध्ये त्याला शेकरूखार म्हणतात. अशा 4 प्रकारचे ॲनिमल आहेत की जे आज थ्रेटन स्पीसीज आहेत, धोक्यामध्ये आलेले. मग याच्यावर कसा प्रश्न विचारला जातो ते पहा. की एंडेंजर स्पीसीज आणि त्यांचे एक्झाम्पल दिलेले आहेत, यांच्या जोड्या लावा असा एक प्रश्न विचारला जातो. एका बाजूने एंडेंजर स्पीसीज, रेअर स्पीसीज, व्हर्नरेबल स्पीसीज असं विचारलं जाईल, दुसऱ्या बाजूने त्यांचे एक्झाम्पल असतील. दुसरा प्रकार असा असेल की एंडेंजर स्पीसीज जर लॉयन टेल मंकी आहे तर रेअर स्पीसीज कोणता आहे असा क्वेश्चन विचारला जातो. उदाहरणार्थ रेअर स्पीसीज जर रेड पांडा असेल तर व्हल्नरेबल स्पीसीज मग कोणती असेल ते तुम्हाला लिहावे लागेल. अशा प्रकारचे क्वेश्चन परीक्षेमध्ये या पाठावरती खूप सारे विचारतात येतात. त्यामुळे हा पाठ अतिशय काळजीपूर्वक अभ्यासा. आणि स्वाध्यायामध्ये पुन्हा एकदा एक लक्ष द्या की इथं पुन्हा 3 नवीन सिम्बॉल दिलेले आहेत. आपण पाठामध्ये पाहिले ते वेगळे सिम्बॉल होते, इथं आणखी 3 नवीन सिम्बॉल आहेत. म्हणून मी सांगितलं की परीक्षेच्या दृष्टीनं असे खूप सारे सिम्बॉल जाणून घ्या, त्यांची माहिती करून घ्या आणि त्यांचा अभ्यास करा. पहा इथं पहिला सिम्बॉल दिलेला आहे, 3 ट्रँगल आणि ॲरो दिसत आहेत, ट्रँगलसारखे ॲरो दिसत आहेत. त्याचा अर्थ काय आहे की रिड्यूस म्हणजे कमीत कमी वापरा, रियूज म्हणजे पुन्हा पुन्हा वापरा आणि रिसायकल म्हणजे पुनर्चक्रीकरण असा याचा अर्थ आहे. दुसरा आहे सेव्ह वॉटर, हा परत रिपीट सारखाच झालेला आहे, फक्त स्ट्रक्चर वेगळं आहे. आणि तिसरा जो आहे तो आहे यूज ऑफ द सोलर एनर्जी. अशा पद्धतीनं परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा पाठ अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही हा व्हिडिओ डाउनलोड करा. आणखी पुढचा पाठ अभ्यासण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डाउनलोड केल्यानंतर तुम्ही यातला मुद्दा जो समजला नसेल तो परत तुम्ही वाचू शकता. आणि मराठीतही मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी असाच व्हिडिओ बनवलेला आहे, तो सुद्धा तुम्ही पाहून जिथं इंग्लिशमध्ये अडचण आलेली असेल तिथं तो शुद्ध मराठीमध्ये एक्सप्लेन केलेला पाठ आहे, तो जरूर पहा आणि सर्व मित्रांना हा पाठ पाहायला सांगा. धन्यवाद.